नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम टेस्टी गरमागरम अशी हॉट अँड सोर सूपची रेसिपी. हॉटेलमध्ये गेल्यावर चायनीज पदार्थ आवडणारे मॅक्झिमम लोक हेच सूप ऑर्डर करतात. थोडंसं आंबट, तिखट, एकदम टेम्पटिंग असं हे सूप पिताना खूप मजा येते. चला तर मग पाहूया हॉटेलसारखी टेस्ट लागणारं हे हॉट अँड सोर सूप घरच्या घरी बनवण्याची एकदम सोपी पद्धत. हॉट अँड सोर सूप बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात थोडंसं तेल तापवून त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये एकदम बारीक चिरलेले आले घालायचे आहे. आलं किसून घेतलं तरीही चालेल. आता आलं आणि लसूण तेलात परतून याचा कच्चापणा गेला की लगेचच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. मिरची थोडीशी परतून झाली की लगेचच यामध्ये बारीक चिरलेला एक छोटा कांदा घालायचा आहे. तोही एकाद मिनिट परतला की लगेचच यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक चिरलेले बीन्स आणि 2 ते 3 चमचे बारीक चिरलेले गाजर घालून तेही एकाद मिनिट परतून घ्यायचे आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी आणि कांद्याची पात घालून पुन्हा एकदा सर्व एकत्र एकाद मिनिट परतून घ्यायचं आहे. इथे भाज्या परतून भाज्यांचा जस्ट कच्चापणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. आता यावर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून भाज्यांमध्ये मिक्स करून सर्व एकत्र परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे किंवा आवडीनुसार रेड चिली सॉस घालायचा आहे आणि 4 चमचे सोया सॉस घेऊन यामधले अर्धे सोया सॉस यामध्ये घालायचे आहे. आता सर्व एकत्र पुन्हा एकदा मोठ्या गॅसवर एकाद मिनिट परतून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण पाऊण लिटरपेक्षा थोडं जास्त पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता यामध्ये उरलेला सोया सॉस घालायचा आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे. आता अर्धी वाटी पाण्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करून घेतलेलं हे मिश्रण या उकळत्या पाण्यात घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. यामुळे आपल्या सूपला दाटसरपणा येतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचे आहे आणि उकळी आलेल्या सूपची टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. आता 2 मिनिटे हे सूप उकळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या सूपची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट बनलेली आहे. यामध्ये घातलेल्या भाज्याही खूपच सुंदर दिसत आहेत. अगदी हॉटेलमधल्यासारखं हे सूप दिसत आहे आणि टेस्टही एकदम परफेक्ट बनलेली आहे. आता गॅस बंद करून यावर कांद्याच्या पातीने गार्निश करून पिण्यासाठी तयार आहे आपलं एकदम टेम्पटिंग असं हॉट अँड सोर सूप. तर माझ्या या एकदम सोप्या पद्धतीने हे हॉट अँड सोर सूप तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.